3 दिवसामध्ये सर आमची 140 गाणी आहेत. हा तर आपला ग्रुप जो आहे गीत कथाचल हा कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या ठिकाणी आपला ग्रुप चालतो. ज्यांना गाण्याची आवड आहे ते ह्या ग्रुपमध्ये ॲड होतात. बाकीचा ग्रुप आणि आपल्या ग्रुपमधला फरक असा आहे, आपण गाणाऱ्यांचा आवाज घेऊन त्याला पॉलिश करून त्याला फिल्टर करून पुढे असं पाठवतो की ऐकणाऱ्याला आणि स्वतः गाणाऱ्याला पण आश्चर्य वाटतो की हे गाणं आपण गायलं आहे का म्हणून. हे तुम्ही अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. ठीक आहे, तर हा दर महिन्याला आपला उपक्रम असतो. ह्या महिन्यातला हा उपक्रम चाललेला आहे आणि चिटणीस सरांचे मी आभार मानतो की प्रत्येक वेळेस त्यांची साथ आपल्याला कायम मिळते आणि हसतमुख असल्यामुळे कायम त्यांच्यामुळे इतरांना पण उत्साह मिळतो. आणि अशी मदत करण्याची भावना जी असते फार कमी ठिकाणी बघायला मिळते आणि हा चांगला हॉल आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझ्या ग्रुपतर्फे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. सातारा जिल्ह्यात बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. विशेषतः सध्या आपण जसं म्हणतो की स्वातंत्र्य लढ्यामध्ये गाण्याचा भरपूर उपयोग आहे आणि वंदे मातरम हे तर गाणं जे आहे ते बंकिमचंद यांचं आहे, पण एक कादंबरी होती आणि त्याच्यावरून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहे. मी एवढंच सांगितलं की कसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी काम केलेलं आहे, तसं कवींनी, लेखकांनी, गायकांनी सुद्धा मोठं काम केलेलं आहे. तसंच आपण महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेला सुद्धा तसं बघितलं की अण्णाभाऊ साठे असतील, शेख असतील, बरीच मंडळी जी विशेषतः गावोगाव फिरत होती. आज मुंबई हे आपल्याला महाराष्ट्रात येण्यामध्ये शाहिरांचा, कवींचा, लेखकांचा मोठा भाग होता. आज अशी परिस्थिती होती बाहेर आता एका पासून 5 वर्षापासून हळूहळू आम्ही बघतो की तुझं व्याख्यान ऐकायला कोणी येत नाही, कविता ऐकायला कोणी येत नाही. सगळी माणसं आपापल्या घरात बसलेली आहेत आणि फक्त टी व्हीच्या समोर बघून त्यांचं काम चाललेलं आहे. अशा वेळेला करावकीने एक क्रांती घडवली असं म्हणलं चालेल आणि ती नुसती महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर जगामध्ये घडवली. आणि आनंदाची बाब अशी की सगळे बाथरूम सिंगर, त्याप्रमाणे बाथरूम सिंगर म्हणजे असं की आपल्याला गाणे येत असतं पण आपण गावत असतो. जसं मला आठवत आहे मी नगरसेवक तर मला 2 शब्द बोलतायत, मी मोठ्या हॉलमध्ये बोलायचं, तर ती भीती असते एक प्रकारची पहिली. पण ही भीती घालवण्याची जी काम करणारे मंडळी त्यातलं एक संजय मानके, त्यांचं काय झालं पूर्वी आपण बघितलं की एखादा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम व्हायचा तर त्याला तो सगळा संच लागायचा. त्या प्रमुखाला प्रत्येकाला मस्का पॉलिश करायला लागायचं. तपलीवाला आला का, पेटीवाला आला का, हा आला का, तो आला का, तो बसलाय, तो काय, तो कुठंतरी टिंब घेऊन बाजूला बसलाय का, म्हणजे अशा प्रचंड. पण आज जर आपण बघितलं तर विशेषतः गाणी ही गाण्याच्या माध्यमातून आपण सर्व धर्म एकत्र होते. सगळ्यात महत्त्वाची ऑपरेशन आणि जो स्वातंत्र्य लढ्यामधला जो भारत होता त्यावर बघा सगळे प्रांतात वेगवेगळे होते. सगळे महाराष्ट्र वेगळा, तमिळ वेगळा, पण भाषा या विश्वात एकत्र नाही. आम्ही भारतीय आहोत. असं करावकीने भारतीयत्व बनलेलं आहे. त्या करावकीच्या माध्यमातून मला खात्री आहे पुन्हा तो एक पाऊल तयार होईल आणि त्या पाऊलच्या माध्यमातून हळूहळू गाणी ऐकता ऐकता आपण म्हणता पुन्हा एक वाचन संस्कृतीकडे वळू असा मला विश्वास वाटतो. आता संजय मानकेंचं वैशिष्ट्य काय तर संजय मानकेंसारखा माणूस सातारमध्ये नाही, तेव्हा आपल्याला त्याचं जास्त कौतुक आहे. पण विशेष असं की त्याने मला जे सांगत होते की 40% आवाज आहे तो आम्ही 100% ओके करतो. ते जसं आपण बघितलं की आता गायकाला सगळे म्हणजे अगदी 3 गायक आहेत, एक गायक आहे तो गाणं म्हणून जातो, पुन्हा दुसरा येतो, म्हणजे पिक्चरचं सांगतोय पण तरी ते ॲडजस्टमेंट करतात. ही जी टेक्नॉलॉजी पुढे आलेली आहे या टेक्नॉलॉजीबद्दल एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणून संजय मानकेंकडे आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला आत्मविश्वास देण्याचं काम ते करत आहे. आपलं गाणं त्यांच्या माध्यमातून तयार झालेलं गाणं आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बायकोपर्यंत पोचतं, चांगलं ज्या लेडीज आहेत त्याचं नवऱ्यापर्यंत पोचतं, मुलांपर्यंत पोचतं. त्यांना वाटतं बाबा फुकट वेळ काय वाया घालवत नाही, चांगलं गाणं म्हटलं
पाहुण्यांपर्यंत पोहोचतोय आणि सगळं त्यांच्या माध्यमातून. तसं लियाकत शेख सुद्धा आपल्याकडे तसंच करतायत, शाबून शेख तसंच करतायत, सोफी डॉक्टर आहे, लेखक आहेत. मी असं म्हटलं हळू तुम्हालाही गाणं म्हणायचं, मी म्हणायला लागलं म्हटलं. तर हे जे सगळं आहे यासाठी हा हॉल आम्ही मोफत देतो. मोफत म्हणजे काय माझ्या घरचा नाही ना, माझं तुम्ही कौतुक करायला काय आवश्यकता नाही. फक्त आम्ही एवढंच करतो, मी जरी चेअरमॅन असतो संस्थापक असतो तरी आम्ही आमची जाहिरात करत नाही मोठ्या पेजवर पानाची, त्यात पैसे वाया घालत नाही. आम्ही बाकी काही खर्च करत नाही, जाहिरातीवर मेन म्हणजे. तो सगळा खर्च नुसता हा हॉल देत नाही, आलेल्या माणसाचे सत्कार करतो. आज तुम्ही जेवढेही कोणी गाडी म्हणणार आहे त्यांना आमच्याकडनं एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक प्रेझेंट बसतो. त्यांना माझ्याने 35 सांगितलं, म्हणजे 35 प्रेझेंट्स आणले, त्यांची वेगळी आहेत. त्यामुळं मानके यांचं हे काम आहे हे फार महत्वाचं आहे. त्यांच्याशी सगळ्यांना आपण टाळ्या वाजवूया. त्यांनी काय साकारते त्यांच्या हॉलची व्यवस्था केली आहे. उद्या ते म्हणजे राहायची करा तरी बघूया. त्याचं कारण असं सातारचा माणूस पुढे गेला. साताऱ्यांनी फार मोठं काम केलेलं आपण वाचत नाही. टिळक इथे यायची, एक काय टिळक आले ते पंचमुखीच्या इथल्या मंदिरापाशी, त्यांना हट्टे मंदिरापाशी जायचं होतं. आपल्या सातारकरांनी घोडे सोडले त्या रथाचे आणि स्वतःला दुखून त्याला एवढं टिळकाचं काम. हा टिळकांमुळे भारत घडला आहे, समजून घ्या. बंगालची फाळणी झाली सगळं बंगाल तुम्हाला देश दिसला असता. हे सगळं मला वाटतं गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला हळूहळू येते. तर माझी इच्छा आहे की गाणी तर व्हावीच, गाण्याच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढली जावी आणि आपण घरामध्ये आपल्या पुढच्या पिढीला त्याचं एक प्रकारची आपण काय म्हणतो सवय लावूया अशी विनंती करतो. आणि मी शाबुद्दीन शेख आणि बाकी सर्वांना या ठिकाणी दीप प्रज्वलन करा अशी विनंती करतो. शाबुद्दीन सर आपण 1-2 मिनिटं बोला. सर्वप्रथम नमस्कार. आणि यांच्याबद्दल जितकं ते बोलले ते कमी बोलले बरं का. यांचं वय आहे, श्री चिटणीस एक वय पहिल्यापासून आहे, त्यामुळे त्यांना प्रसिद्धीची आवश्यकता नाही. ते खरंच एक माणूस जन्म म्हणून ते लहानापासून मोठेपर्यंत मी पाहिले. मी त्याच्यापेक्षा 5-6 वर्षांना मोठा असेल नाही सॉरी. तर आम्ही सगळे असे एकत्र राहून ह्यापर्यंत पोचलो, स्टेटस लावलो, परंतु जमीन सोडली नाही. त्यांच्याकडे जेवढं शिकण्यासारखं जमीन सोडली एवढंच बोललो. सर्वप्रथम सगळ्या सहभागी कलाकारांना शुभेच्छा. आम्ही बघतो की दर महिन्याला माणकेसर इथे एक मेळावा घेतात, वारकरी मेळावा नाही, आणि सगळे नाटक लागले सातारचे. म्हणजे मी बघतोय आमच्या स्टुडिओला तर सकाळ ते संध्याकाळ लोक येत असतात जात असतात आणि त्या माध्यमातून आमच्या स्टुडिओला सगळ्यांचे पाय लागतात. इथं या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही नेहमीच म्हणजे मी आमच्या ग्रुपचे कार्यक्रम इथे सादर करतो. श्री चिटणीस सर म्हटले की माझं श्रेय नाही, पण तसं नाही की दीपलक्ष्मी तुमचीच आहे आणि तुम्ही हे करताय म्हणून होतं. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे बाहेर हॉल घ्यायचा म्हटलं तर किती त्रास होतो आणि इथं सगळं रेडीमेड सर देत आहेत म्हणून आपण चांगली गाणी म्हणतोय. तर या माध्यमातून मानके सरांना आणि श्री चिटणीस सरांना उपस्थित सर्व व्यासपीठाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द सांगतो. आपल्या इकडे सोदरी बसलेले हॅलो. आणि हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तुम्हाला मोहनी दांडेकर ऐकलंय का नाही मला माहीत नाही, फक्त त्यांची पुस्तकं आता जगामध्ये जात आहेत. त्यापेक्षा कास हे जागतिक वारसास्थळ जाण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची हजारोनी कास पुस्तकं संपलेली आहेत आणि ते जरी गाणं म्हणत नसले तरी त्यांची गाणी तोड काढतात आणि वेगवेगळ्या लेखामध्ये त्यांचा उल्लेख असतो. ते नशिबाने आज या ठिकाणी नेमके दीपप्रज्वलनाला आले. तुम्हाला सध्याचा फार म्हणजे त्याची शेजारी तुम्ही आज फोटो दिले असताना तर तुम्हाला लोक ओळखतात. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांना विनंती करतोय की आपण 5 मिनिटं करू. सुराच्या या मैफिलीत या असुराचं किंवा बेसुराचं काय काम आहे असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडणार आहे. पण बहुतेक एखादी गोष्ट आपल्याला अनुभवायची असेल तर
तर त्याच्या कॉन्ट्रास्ट जो काही विरुद्ध असेल त्याचा पहिल्यांदा ऐकलं की नंतरच्या लोकांचं चांगलं वाटतं. तर म्हणून त्यांनी मला बहुतेक चिटणीसाठी बोलायला दिलं असेल. पण एक मात्र नक्की सांगतो, हे जे व्यासपीठ आहे ना, हे व्यासपीठाचा कुसुमाग्रजांची कविता आहे, त्यामध्ये असं आहे की गाभारा सलाम म्हणतो देव 50. तसंही व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठावर जो येतो तो नक्की हमखास त्याच्या मनात असलेल्या सर्व त्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेला असतो, एवढं नक्की. साहित्य संमेलनामध्ये अनेक अध्यक्ष महाराष्ट्रभर फिरतात, पण ज्यावेळी इथे येतात ते आल्यानंतर वर्षभरात त्यांची निवड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून झालेली असते. असं अनेक वेळा झालेलं आहे. तर मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. कानसेन नसलो तरी कानसेन नक्की आहे. आणि सर्वात म्हणजे मला असं सारखं जाणवतं की आपण सगळे जे आहोत ना, ते कोणीतरी आपल्याला घडवत असतं, वर नियती असतं. कोण त्याला देव म्हणू, कोण आणि काय म्हणू, पूर्वजन्म म्हणू, काय वाटेल म्हणू, ते आपल्याला घडवत असतं, ते आपल्याला करून घेत असतं. करता करता हा वेगळा असतो, आपलं भावल्यासारखे काम करत असतो. पण आपल्या घशातून जो सूर येतो तो आमच्या घशातनं येतो, त्याला नरडं म्हणतो आपण. तुमच्या सगळ्यांच्या हृदयातनं तो येत असतो. तो हृदयातनं सूर ज्यावेळी येत असतो त्यावेळेला त्याच्या मागं खरोखर कोणतरी प्रोत्साहन देणारं आपल्यातलं कोणतरी असतं, आणि ती भूमिका चिटणीस आता अजून एक पाहुणे विजय देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. मोठं काम आहे त्यांचं, आणि त्यांना विनंती करतो की आपण 1-2 मिनिटं माहिती फक्त देतो. हे संजय मानके म्हणून आहे. तर ते गाणं असतं, गाणं समजा तुमचं 40% आवाज आहे, त्याला 100% आउटपुट मिळतं. अशा पद्धतीची यंत्रणा जी ते रेकॉर्डिंग करतात. त्याच्यामुळं सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी असे जे 4,000 मेंबर आहेत, आणि त्यांचं गाणं ते त्याची गाणं म्हणून घेतलं जातं, आणि ते मग पैपावड्यात पण पोचतं, बाहेर पोचतं, आणि ही चळवळ वाढीला मदत होते. असं एक व्यक्तिमत्व आहे. तर देशमुख सरांना सांगतो 1-2 मिनिटं आपण या ठिकाणी. महत्त्वाचे आज जी सगळी आलेली आहे ती गाणी म्हणणारे देखतो, त्याचं रेकॉर्डिंग होणार आहे. त्याचा आपल्या संस्थेच्या वतीने आपण सत्कार पण करणार आहोत. आतापर्यंत 3 दिवस होते सातारमध्ये, 140 जणांचं रेकॉर्डिंग झालं आहे, 35 लोकांचं रेकॉर्डिंग होणार आहे. धन्यवाद. नमस्कार. दीपलक्ष्मीचे संस्थापक चेअरमन श्री चिटणीस साहेब, सन्माननीय व्यासपीठ, जमलेले सर्व कलाकार आणि प्रेक्षक, या ठिकाणी आत्ताच्या या प्रसंगी मला बोलायला सांगितलं. आज विषय आहे त्याच्यामध्ये किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. प्रथमतः मी आपल्याला हे सांगू इच्छितो, हे मी आपल्याला सांगू इच्छितो की हा कार्यक्रम जो घेतला गेलेला आहे त्याबद्दल मुळात दीपलक्ष्मीचे धन्यवाद. कारण किशोर कुमार हे संगीत क्षेत्रामधली इतकी महान व्यक्ती होती की आजपर्यंत त्यांच्याबरोबर कुठं कॅम्पॅरिझन झाला असेल किंवा होऊ शकेल असं शक्यच नाही आहे. कारण संगीत क्षेत्रामधले ते एकमेव कलाकार असे होते की ज्यांनी संगीतातलं कधीही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. त्यांना जे काही मिळालेलं होतं ते जन्मजात होतं, आणि ते देवानं दान इतकं भरभरून टाकलेलं होतं त्यांना की ते भरभरून टाकलेलं दान त्यामुळे इतर कधीच कोणी त्यांच्या कम्फर्टेबल राहिलेलं नाही. त्यांची एक वेगळी शैली होती, आणि अशा वेगळ्या शैलीच्या कलाकाराची आठवण ठेवली जाते हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आत्ता त्यांनी सांगितलं माणके साहेब आणखीन एक नवीन टेक्नॉलॉजी काढलेली आहे. त्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही जे गाता त्या गाण्यापेक्षा कितीतरी सुधारित आवृत्तीचं किंवा आउटपुट मिळालं जातं. तर ही जी स्टेज आहे किंवा हे जे संशोधन आहे, आणि त्या माध्यमातून एक गोष्ट होऊ शकते किंवा होते की जे नवीन नवीन कलाकार आहेत, जे हौशी कलाकार आहेत, अशा लोकांना त्यामधनं निश्चितपणे संधी मिळते, वाव मिळणार आहे, आणि ते पुढं प्रकाशझोतात येऊ शकणार आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या कार्याला
अजून त्यांचं त्या टेक्निकच्या पद्धतीची गाणी माझ्या कधी ऐकण्यात आलेली नाही, पण ज्या अर्थी ते एवढं सांगतायत आणि अनेक ठिकाणी म्हणजे मागाशी त्यांनी 140 कलाकारांचा आता इथला साताऱ्यातला आकडा सांगितला, त्या पद्धतीनं जर विचार केला तर ते निश्चित स्पृहणीय काम आहे त्यांचं आणि त्यांच्या या कामाला शुभेच्छा. तसेच आपल्याला हे सांगतो की असे जे साहित्यातले किंवा संगीत क्षेत्रातले जे कलाकार मंडळी आहेत, त्या कलाकार मंडळींना कायमच दीपलक्ष्मीच्या तर्फे किंवा वतीने शिरीष चिटणीस सहकार्य करत असतात. त्यांना पुढं आणण्यासाठी मोठा हात त्यांचा असतो. तर ह्याही त्यांच्या कार्याला आणि मांडके साहेबांच्याही कार्याला, दोघांच्याही कार्याला मग मनापासून शुभेच्छा देतो. परत एकदा आजचे जे कलाकार आहेत त्यांच्याही कलाकारांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मुकुंद फडके हे सकाळचे माजी संपादक, ऐक्यचे माजी संपादक, सध्या बऱ्याच पेपरचे जे अग्रलेख असतात ते त्यांच्या माध्यमातून जातात. असे मोठे व्यक्तिमत्व आहे. मराठीतलं इंग्रजी, इंग्रजीतलं मराठी आणि चित्रपटाबद्दल प्रचंड अभ्यास आहे. आज त्याचा आज उशीर झाला त्यामुळे ते जास्त नाही बोलणार, 5 मिनिटं बोलतील कारण आपल्याला लगेच चालू करायचं आहे. परंतु त्यांना मी बोललो की संजय मानके तुमची ओळख झालेली आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, मागच्या ते होतेच ना, तर त्यांना विनंती करतो 1-2 मिनिटं आपण बोललो म्हणजे लगेच कार्यक्रम चालू. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विशेषतः डॉक्टर संदीप सुरत्रेंनी इथं बघून खूप आनंद होतो. कारण त्यांना म्हटलं होतं बाकी सगळ्या व्यापात नाही येणार, चित्रपटाकडे म्हणून बरं झालं. त्यामुळं आणि 2 दिवसात त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन पडेल त्याबद्दल त्यांच्या त्यांना शुभेच्छा. जे त्यांनी कांचनगंगाची मोहीम केली. बाकी सगळे व्यासपीठावरती नेहमीच आहेत, सगळ्यांनी सुद्धा छान भाषण केलं. आज किशोर कुमारचा विषय मला तसं माहीत नव्हतं. मला वाटतं संजय मानकेंचं जे नेहमीच्या पद्धतीनं आहे तसं आहे, पण किशोर कुमारचा विषय घेतला ते खूप चांगलं झालं. कारण असा हरवून गायक आपल्याकडे होऊ शकत नाही आजपर्यंत, परत कधीच होणार नाही. आता ज्या पद्धतीनं किशोर कुमार एक अभिनेता म्हणून, नंतर गायक म्हणून आणि अनेकांना माहीत नसेल तर निर्माता दिग्दर्शक पण होता, ज्यानं एकट्यानं काम केलेला चित्रपट. एका चित्रपटामध्ये फक्त किशोर कुमार एकटा आहे आणि एका चित्रपटामध्ये संवादच नाही, मूकपट आहे पूर्णपणे. असे नंतरच्या कालावधीत किशोर कुमारांनी चित्रपट प्रोड्यूस केलेले आहेत. और हे राहे वगैरे सगळ्या प्रत्येक चित्रपटाच्या नावामध्ये राहे हा शब्द आहे त्या चित्रपटामध्ये. असं किशोर कुमारचं खूप मोठं काम आहे. आणि परवा आपल्या इथं मोहम्मद रफीचा कार्यक्रम झाला तेव्हा मी किशोर कुमारचा एक किस्सा सांगितला होता की जेव्हा किशोर कुमारला मोहम्मद रफीचा आवाज दिला तेव्हा ते खूप चिडले होते की मी स्वतः गायक म्हणून एस्टॅब्लिश आहे, 10 वर्ष झाली, मलाच माझा आवाज पाहिजे. आणि निर्माता त्या चित्रपटाचा त्यांचा भाऊच होता अशोक कुमार. पण संगीतकार अभिनय होता तो म्हणा मला गाण्याचं ह्या हिरोला मोहम्मद रफीचाच आवाज पाहिजे, तू गायक असशील, हिरो असशील तर तुला मोहम्मद रफीचा आवाज घ्यावा लागेल. किशोर कुमारने खूप आकांतांडव केलं, पण अशोक कुमार म्हणला तू माझा भाऊ असलास तर तो अधिकार संगीतकाराचा आहे, तुला ते स्वीकारावं लागेल. आणि पहिल्यांदा जगाच्या पाठीवर पहिल्यांदा असं घडलं की एका गायकाला गायकाचाच आवाज मिळाला. किशोर कुमार गायक नायक म्हणून होता, त्याला मोहम्मद रफीनं गाणं दिलं. ते गाणं क्लासिकल होतं, चित्रपटात आपल्याला बघायला मिळतं ते क्लासिकल प्रकारचं गाणं होतं. आणि असं किशोर कुमार अनेकांना त्यानं मधुबालाशी लग्न केलं असं म्हणतात, केलंच होतं. पण कधी केलं, मधुबाला जे मरणारे जेव्हा माहिती होतं तेव्हा, ते सर्वात महत्त्वाचं की जेव्हा माहिती होतं ही बाई काही दिवसामध्ये जाणार आहे तेव्हा लग्न केलं हे सर्वात महत्त्वाचं आहे. बाकी अनेकांनी जे पहिलं जे काय चाललं होतं ते वेगळं होतं, तर त्याला माहिती होतं. आणि मजा बघा, ते मधुबालावर इसाक मुजावरने एक पुस्तक लिहिले, त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगितले की मधुबाला दिलीप कुमारच्या प्रेमात होती, त्यामुळे ती घरात मोठ्या पडद्यावर जर चित्रपट बघायची तर दिलीप कुमारचे चित्रपट बघायचे, पण बाहेर जर किशोर कुमारचा आवाज, गाडीचा आवाज आला चित्रपट बंद करायची, किशोर कुमारचा एखादा चित्रपट लावायचा. तर केवळ आपल्या नवऱ्याला वाटू काही वाटू नये म्हणून काही, ज्याचा चलती का नाम गाडी असेल किंवा कुठला जो गाजलेले जुने पिक्चर होते त्याचे मिस्टर आणि मिसेस, ज्याच्यामध्ये त्यानं मिस्टर इंडिया सारखं काम केलं होतं तेव्हा अदृश्य माणसाचं, तर असा चित्रपट सुद्धा, असे चित्रपट मधुबाला बघितले केवळ आपल्या नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून. त्याच्यामागे कोणताही काही नव्हतं की जी व्यक्ती मरणार आहे, जी तारीख ठरलेली आहे त्या व्यक्तीबरोबर त्यानं संसार केला. नंतर मग अनेक पहिलं लग्न झालं, अमित कुमार झाला, नंतर त्यानं योगिता बाराशी केलं, नंतर अनेक लग्न केलं, हा नंतरचा भाग वेगळा. पण ज्या प्रकारे किशोर कुमार एक व्यक्ती म्हणून आपल्या समोर येतो त्याच्या गाण्यामध्ये पण आपल्याला दिसतो. असा अष्टपैलू गायकच नाही, मोहम्मद रफी बरोबर तुलना होऊ शकते की ज्या प्रकारे
यॉडलिंग पद्धतीनं गाणं म्हणजे म्हणतो आपण जे राजेश खन्नाला त्यांना आवाज दिला आणि जसं मोहम्मद रफीनं अनेकांना ऊर्जित अवस्थेत आणलं तसं राजेश खन्नाच्या करिअरचं महत्त्वाचं काम केलं ते किशोर कुमारनं केलं. मधल्या कालावधीमध्ये मोहम्मद रफीनं काम मिळत नव्हतं एवढा किशोर कुमार लोकप्रिय झाला. जेव्हा त्या हा जत्रेला जाऊन 71च्या वेळेस आराधना पाठोपाठ जे चित्रपट लोकप्रिय झाले आनंद वगैरे, आनंदमध्ये किशोर कुमारचं गाणं नाही आहे. कारण खरं राजेश खन्नाचा आवाज कोण किशोर कुमार, पण एकमेव पिक्चर असा आहे की ज्याच्यामध्ये आनंदच्या गाण्याचा किशोर कुमारचा आवाज नाही. त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे ज्याच्यामध्ये किशोर जे आनंदचे दिग्दर्शक आहेत ऋषिदा मुखर्जी त्यांना किशोर कुमारला घेऊन हा चित्रपट करायचा होता. नीट समजून घ्या, आनंद हा चित्रपट किशोर कुमार आणि मेहमूदला घेऊन करायचा होता. म्हणून ते निर्माते म्हणजे तुम्ही किशोर कुमारची गाठ घ्या. ते किशोर कुमारकडे गेले तेव्हा दरम्यान त्यापूर्वी काही दिवस आधी किशोर कुमारचं एका बंगाली माणसाबरोबर भांडण झालं होतं. त्याला म्हणाले सगळे बंगाली असेच आहेत. तर आपल्या दरबाराला सांगितलं होतं गाडला की कोणत्याही प्रकारे एखादा बंगाली माणूस त्याला हाकलून दे. तर ऋषिकेश मुखर्जी जेव्हा दरवाजावर आले त्याला वाटतं तोच बंगाली आहे, ते हाकलून दिलं. आणि ह्या एका रागातून ऋषिकेश मुखर्जी म्हणजे नाही तुला मी चित्रपट करणार नाही. म्हणजे मेहमूद किशोर कुमार जर मान्य केला असेल तर किशोर कुमार आणि मेहमूदचा आनंद आपल्याला बघायला मिळाला, पण तो झाला नाही. राजेश खन्ना अमिताभ बच्चनचा आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे किशोर कुमार ह्या प्रकारचं विचित्र होता अनेक लोक म्हणतात, पण त्याच्या गाण्यात त्याचं वैविध्य शेवटपर्यंत अगदी अमिताभचा आवाज म्हणून एस्टॅब्लिश झाला. म्हणजे सुपरस्टारला आवाज देत गेला होता. राजेश खन्नाला आवाज दिला तर व्हॉइस ऑफ अमिताभ म्हणून तो झाला. अनेक लोकांना त्याने आवाज दिला आणि ज्या प्रकारे आज त्याची गाणी ऐकली जातात ते खूप महत्त्वाचं आहे. त्याला क्लासिकल गायला सगळ्या प्रकारची गाणी गायला आणि पडद्यावर मोहम्मद रफीसारखं भान ठेवलं की कोण माणूस तिथं गावतं हे भान ठेवलं गायला. आज या निमित्तानं मला पहिल्यांदाच आपल्याकडे मला वाटतं किशोर कुमारवर गाणी होतात, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आज संजय माडके आणि त्यांच्या ग्रुपला मी एक शुभेच्छा देतो, कारण सगळे बाथरूम सिंगर असतात पण संजय माडकेंचा ग्रुप सगळे स्टेज सिंगर करतो, तर हे खूप चांगलं आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.